1 2 3 स्टार्ट. नमस्कार, मी विभावरी देसाई कलाकार कट्टामध्ये तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता आपण वसई पश्चिम येथे असणाऱ्या ओमनगर मंदिराच्या ओंकारेश्वर मित्रमंडळात आलो आहोत, जिथे त्यांनी बाप्पाची सुंदर मूर्ती आणली आहे, जी रिद्धी सिद्धी सोबत आहे. आणि कलेचा अधिपती असणाऱ्या बाप्पाचं हे मंडळ सातत्याने 33 वर्ष सेवा करते. तर आपण जाणून घेऊया त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून की त्यांची बाप्पाबद्दलची भावना काय आहे, किंवा बाप्पाचा हा सण आहे ते साधारण कशा पद्धतीने साजरा करतात. तर नमस्कार, कलाकार कट्टामध्ये स्वागत आहे. सर, बाप्पा त्याच्याबद्दल आणि या गणेशोत्सवाबद्दल तुमचं काय मत? गेली 33 वर्ष सातत्याने करतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या, म्हणजे त्या मूर्त्या नुसत्या मूर्त्या नसून त्याच्या मागे काहीतरी आमचे उद्देश असतो. आता यावेळेला रिद्धी सिद्धी आहे, मागच्या वेळेला आशीर्वाद देणारा असा मोठा गणपती होता. या माध्यमातून आम्ही गणपती साकार आणि तो मूर्तिकार आमचे विशाल पवार त्यांनी मूर्ती साकारलेली आहे. आणि या गणेश उत्सवाच्या माध्यमातून आम्ही स्त्रियांसाठी काही कार्यक्रम ठेवतो. काल मेहंदीचे प्रोग्राम ठेवला होता. आता 2 दिवसांनी परत महिलांसाठी कार्यक्रम आहे, तसंच लहान मुलांसाठी पण म्हणजे आम्ही याच्यातनं एक प्रोत्साहन, लहान मुलांना पण काहीतरी प्रोत्साहन मिळेल या हेतून आम्ही कल करतो. नुसतं कार्यक्रम असं नाही, तर त्या मुलांना पण त्याचा काहीतरी पुढे जाऊन काहीतरी फायदा होईल, हे आम्ही त्याच्या मागे आमचं उद्दिष्ट आहे. नक्कीच. आता आपण महिला वर्गाशी बोलणार आहोत, कारण की त्या महिला कार्यकर्ता या गणेशोत्सवामध्ये हिरिरीने सहभाग घेतात. त्यामुळे इथे महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा राबवल्या जातात. सो त्या महिलांसाठी जे उपक्रम आहेत ते साधारण तुमच्या मंडळातर्फे कशा पद्धतीने राबवले जातात? नमस्कार, मी संगीता बोलते. मी हे सांगते आहे की आमच्या महिलांचा प्रोग्राम जसे आता महिलांसाठी थाली डेकोरेशन ठेवले होते गेल्या वर्षी. यावर्षी तर आम्ही महिलांचे समूह आरती एकदम मोठी तयार करतो. आणि शिवाय मुलांसाठी आता ड्रॉइंग्स आहेत, जे चित्रकलेमध्ये प्रावीण्य दाखवतात, आपली कला दाखवतात. आणि आपल्या मंडळामध्ये भरपूर सगळ्यांचा सहभाग होतो. सगळ्या विभावरी मॅडम सारख्या महिला, अजून दुसऱ्या अजून टीचर्स, सगळ्या चांगल्या प्रोग्राम कार्यकर्ते पण हे सगळं पद्धतीने हेल्पफुल आहेत. आणि हळदी कुंकू पण प्रोग्राम होतो महिलांचा. बचत गट आम्ही ओपन्स केलेले आहेत आणि त्यांचे पण वेगवेगळे कला दाखवतो. नक्कीच. बाप्पाच्या चरणी तुमचे असे उपक्रम अगदी सातत्याने पुढे कित्येक वर्ष चालू राहते, अशी कलाकार कट्टातर्फे शुभेच्छा. मंडळी, मी तुम्हाला सांगू इच्छिते, इथे ओंकारेश्वर मित्रमंडळामध्ये लहान मुलांनी साकारलेल्या आर्ट कॉर्नर अकॅडमी तर्फेच्या बाप्पांचं चित्रांचं प्रदर्शन त्यांनी लावलेलं आहे. बाप्पाच्या वेगवेगळ्या रूपातली वेगवेगळी चित्र त्या लहान मुलांच्या माध्यमातून तुम्हाला इथे पाहायला मिळतील. सर, आपण चला तर त्या एक प्रदर्शनाला नक्की भेट देऊया. या माझ्यासोबत. तुम्ही पाहू शकता इथे पाठीमागे लहान मुलांनी काढलेले वेगवेगळे सुंदर बाप्पाची रूपं तुम्हाला पाहायला मिळतील. तर ही आर्ट कॉर्नर अकॅडमीची मुलं आहेत, जे चित्रकलेचे वर्ग किंवा त्याचं प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी साकारलेले बाप्पा त्यांच्या शब्दातून त्यांना कसे व्यक्त करता येत आहेत, चला आपण पाहूया. आपण आता मुलांच्या पालकांशी बोलणार आहोत की त्यांनी त्यांच्या मुलांनी हे चित्र साकारलेली आहेत, त्यांच्या भावना त्याच्याबद्दल काय आहेत. अच्छा लगा ऐसे मेरी बच्ची का ऐसे फोटो जब गणपति के सामने लगा, मेरा बहुत ऐसे सौभाग्य है कि कैसे तो मेरे को ऐसे मिला, ऐसे उसको भी मिला ऐसे प्रमोट करने के लिए उसका पेंटिंग्स कला ऐसे. मेरे को टीचर का भी आभारी मानती हूँ कि उसको ऐसे सिखाने का सब एक्टिविटीज, कल्चरल एक्टिविटीज करने के लिए भी बताया. सब करने के लिए मेरे को अच्छा लगा. मैं आभारी हूँ टीचर का. आपण आता ही चित्र पाहणार आहोत. वेगवेगळ्या बाप्पाची चित्र पाहू शकता आहे माझ्या मागे. आणि अशाच पद्धतीने 64 कलांचा अधिपती असणाऱ्या बाप्पांचे आशीर्वाद या मुलांना, त्याच्या पालकांना आणि या गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांच्या मागे सदानकदा राहू देत, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आणि तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या या उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.